हॅलो एव्हरीवन. सो अंकिता फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा सिलेबस बघणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा हा पार्ट आहे आणि 2024 पॅटर्न असेल NEP 2020. फर्स्टली द कोड ऑफ इंजिनिअरिंग केमिस्ट्री इज BSc 103 BES. Course name engineering chemistry and examination details you all know. CC for 30 marks, INSEM 70 marks and term work for 25 marks. Now what is course content? So course content मध्ये अगेन 5 युनिट आहेत. त्याच्यामध्ये युनिट 1 हे वॉटर टेक्नॉलॉजीवर असेल. वॉटर टेक्नॉलॉजी इन दॅट impurities in water, hardness of water. सो इम्प्युरिटीज प्युरिफिकेशन वॉटरचं आणि हार्डनेस ऑफ वॉटर. तर त्याच्यामध्ये टाईप्स, युनिट्स अँड न्यूमेरिकल, डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस कसं डिटर्मिनेशन करणार बाय EDTA मेथड यूजिंग मोलॅरिटी कन्सेप्ट अँड अल्कलिनिटी न्यूमेरिकल. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर्स, प्रायमिंग अँड फोमिंग, स्केल अँड स्लज, वॉटर ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रीटमेंट असेल झिओलाइट मेथड अँड न्यूमेरिकल त्याचे. अँड सेकंड मेथड इज डिटर्मिनेशन ऑफ डिमिनरलायझेशन मेथड. त्याच्यानंतर आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर त्याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस अँड इलेक्ट्रो डायलिसिस, मॉडर्न टेक्निक फॉर ऑल और ऑफ ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन. त्याच्यानंतर येतं युनिट 2. युनिट 2मध्ये इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस. त्याचं इंट्रोडक्शन, टाईप्स ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड, कॅलोमिल इलेक्ट्रोड जो वापरणार आहे, इंडिकेटर इलेक्ट्रोड त्याला ग्लास इलेक्ट्रोड असंही म्हणतात, आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रोड, सॉलिड मेम्ब्रेन इलेक्ट्रोड. त्याच्यानंतर ए पार्ट आहे त्याच्यामध्ये कंडक्टोमेट्री, ज्याच्यामध्ये त्याचं पण इंट्रोडक्शन, कंडक्टिव्हिटी सेल, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्स ऑफ ॲसिड वर्सेस बेस विथ टायट्रेशन कर्व, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस आणि त्याचे ॲप्लिकेशन ऑफ कंडक्टोमेट्री. त्याच्यानंतर बी पार्ट आहे pH मेट्री. pH मेट्रीमध्ये इंट्रोडक्शन, स्टँडर्डायझेशन ऑफ pH मीटर, pH metric titration of strong acid versus strong base with titration curve and its application. त्याच्यानंतर सी पार्ट आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ बियर्स लॉ अँड लॅम्बर्ट्स लॉ, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, टर्म्स इन्व्हॉल्व इन UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, instrumentation, double beam and its application, and numerical part, that means examples part based on absorption laws, that is molar absorptivity and concentration. थर्ड आहे युनिट 3 ज्याला ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल्स. फर्स्ट पॉलिमर्समध्ये त्याचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ पॉलिमर, मोनोमर, then functionality of monomers, classification of polymer, thermal behavior, thermoplastics and thermosettings. इथे मी फक्त तुम्हाला सिलेबस सांगणार आहे. जे काय एक्सप्लेनेशन आहे डिटेल ते शिकवताना शिकवलं जाईल, शिकवलं जातं. त्याच्यानंतर आहे स्पेशलिटी पॉलिमर्स, त्यांचं इंट्रोडक्शन, प्रिपरेशन, प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ द फॉलोविंग पॉलिमर्स. Which are the following polymers? Engineering thermoplastics, polycarbonate, biodegradable polymers, in that polyhydroxy butyrate, hydroxy valerate, त्यानंतर conducting polymer, polyacetylene. Next आहे nanomaterials. In that nanomaterials, introduction, classification of nanomaterials based on dimensions, 0 dimensional, 1 dimensional, त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन 2 dimensional and methods 3 dimensional.
Structure, properties and application of graphene and carbon nanotubes. Quantum dots, semiconductor, nanomaterials. Unit 4 आहे energy sources. Energy sources मध्ये introduction, definition, classification of fuel based on chemical reactions and characteristics of an ideal fuel. Then calorific value, higher calorific value and lower calorific value. Determination of calorific value, principle, construction and working of bomb calorimeter and Boy's gas calorimeter and numerical solid fuel. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आहे coal as energy source and coalचं analysis of coal, proximate and ultimate analysis, numerical, alternative fuels, power alcohol and biodiesel, hydrogen gas as a future fuel, lithium ion battery, construction working advantages and applications. Then आहे unit 5 which is corrosion and its prevention. Corrosion and prevention. Introduction, types of corrosion, dry and wet corrosion, then mechanism of dry corrosion, nature of oxide films and peeling, Bedworth's rule, wet corrosion mechanism, hydrogen evolution and oxygen absorption, factors influencing rate of corrosion, methods of corrosion control and prevention. What are the methods? Cathodic protection, sacrificial anode and impressed current, metallic coatings and its types, surface preparation, methods to apply metallic coatings, hot dipping, electroplating, corrosion resistance, anti-corrosion paints. Then some laboratory experiments. 8 are mandatory, other are optional. So first is to determine hardness of water by EDTA method. Second, to determine alkalinity of water. Third, determine strength of strong acid using pH meter. Fourth is to determine maximum wavelength of absorption of copper sulfate, ferrous sulfate, potassium sulfate, magnet. KMnO4, verify Beer's law and find unknown concentration of potassium permanganate of given sample. Then titration of mixture of weak acid and strong acid with strong base using conductometer. Sixth is preparation of polystyrene, phenol, formaldehyde, urea formaldehyde, resin. Seventh is to determine molecular weight, radius of macromolecule, polystyrene, polyvinyl alcohol by viscosity measurement. Eighth is proximate analysis of coal. Ninth is to coat copper and zinc on an iron plate using electroplating. 10th, preparation of biodiesel from oil. Colloidal synthesis. 11th is colloidal synthesis of 2 to 6 or 3 to 5 semiconductor quantum dots, nanoparticles. And what are the learning sources from where we can learn? So some textbooks are given. Textbook of Engineering Chemistry by Dr. S.S. Dara, Dr. S.S. Umre, S. Chand and Company Limited. Second is Engineering Chemistry by O.G. Palanna, Tata McGraw Hill Education Private Limited. And textbook of Engineering Chemistry by Dr. Sunita Ratan, S.K. Kataria and Sons Publisher. Some reference books are there. You can buy from the library. Basic Concept of Analytical Chemistry, 2nd S.M. Kofkar, New Age International Publisher. Instrumental of Chemical Analysis, G.R. Chatwal and S.K. Anand, Himalaya Publishing House. Third is Spectroscopy of Organic Compounds. Second, P.S. Kalsi, second publication, New Age International Limited Publisher. Polymer Science, V.R. Govarikar, N.V. Vishwanathan, Jaydev, Sridhar, Ville Easton Limited. Fifth is Inorganic Chemistry, 5th edition, and Shriver and Atkins, Oxford University Press. Fundamental of Nanotechnology, G.L. Hornack, J.J. Mune, H.F. Tinhale, J. Datta, CRC Press. E-books are given here. Some e-books. You can click on this link and you'll get engineering chemistry details.
Some NPTEL YouTube links are given by SPPU. You can study from those links. एवढं आजचं पुरतं इनफ आहे. सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट.